मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाला सुरुवात। दादर परिसरामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। मुसळधार पावसामुळे मुंबईतील अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद। नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, प्रशासनाचं आवाहन। ठाणे आणि डोंबिवलीमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। मध्य रेल्वे मार्गावरील लोकल 10 ते 15 मिनिटे उशिरानं। नवी मुंबई पनवेल परिसरात जोरदार पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे वाहन चालकांची कसरत। राज्यात 6 ते 7 दिवसांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा। महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, गोव्यामध्ये रेड अलर्ट, तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा। राज्यात 19 मे पासून झालेल्या पावसामुळे 26 जणांचा मृत्यू। मुंबई, पुणे, रायगड, जालना आणि नगरमधील नागरिकांनी जीव गमावला। यंदा सरासरीच्या 100 पाऊस। बीड, जालना, वाशिम, नांदेड, सोलापूरला जोरदार पावसाचा फटका। बार्शीमध्ये घरांची पडझड, तर अनेक ठिकाणी पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। अंबरनाथमध्ये मुसळधार पाऊस। 10 मिनिटाच्या पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप। पावसाच्या पाण्यामुळे अनेक वाहनं बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडी। केंद्र सरकारकडून खरीप पिकांच्या किमान हमी भावामध्ये वाढ। तुरीसाठी 8,000 रुपये किमान हमी भाव जाहीर, तर मका पिकासाठी 2,400 रुपये हमी भावाची घोषणा। छत्रपती संभाजीनगरमधील एन्काउंटर झालेल्या ठिकाणी सीआयडीकडून तपास। घटनास्थळावरील हॉटेल सील। उद्योजक लड्डांच्या घरावरील दरोडा प्रकरणातील संशयित आरोपीचा काल एन्काउंटर। राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास तोंडाला काळं फासू। महाविकास आघाडी गेली खड्ड्यात। आधी सावरकर आणि हिंदुत्व। ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिक उपमहानगर प्रमुख बाळा दराडे यांचा इशारा। राहुल गांधींची सावरकरांबद्दलची चर्चा वैचारिक। कोणी धमकी देत असल्यास कार्यकर्ते उत्तर देतील। दराडेंच्या इशाऱ्यानंतर हर्षवर्धन सपकाळ आक्रमक। मुंबई, ठाणे, पुण्यामध्ये स्वबळावर लढण्याबाबत चाचपणी करा। अमित शहांकडून पालिका निवडणुकीबाबत संकेत। सूत्रांची माहिती। सह्याद्रीवरील भेटीत बीएमसी निवडणुकीसाठी शिंदेंची शहांकडे 107 जागांची मागणी। मात्र शहांकडून शिंदेंना कोणतेही ठोस आश्वासन नाही। सूत्रांची माहिती। कामांसाठी सर्व मंत्र्यांच्या मागे लागा। अजित पवार माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजे। अजित पवारांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या आमदारांना शहांचा कानमंत्र। मिठी नदी घोटाळा प्रकरणी दिनो मोरियाची आजही चौकशी। सलग 3ऱ्या दिवशी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी। मिठी नदी घोटाळ्यामध्ये मोठे मासे नाही, तर गाळ खाणारे डुक्कर आहेत। घोटाळ्याची व्याप्ती 100 कोटीहून जास्त। प्रसाद लाड यांचा दावा। कर्नल कुरेशींबाबत वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी मंत्री विजय शहाच्या अटकेवरील स्थगिती कायम। सुप्रीम कोर्टाने एसआयटीला चौकशीसाठी वेळ दिला।